हॅलो, आज मी आले होते वणीगडावर आईला भेटायला. घरातच मला 11:30 वाजले होते. फायनली मी इथे आवरून वगैरे निघाले होते जायला. रस्त्याने सर्वीकडे काम चालू असल्यामुळे गर्दी पण खूप झालेली होती. सकाळी नाश्ता केलेला नव्हता तर इथे मी मस्त मिसळ खाल्ली. जाताना हा नजारा एवढा भारी होता. रस्त्यात मला ही जांभळं दिसली, ती जांभळं मी घेतली आणि फायनली मी गडाजवळ पोहोचलेली होती. सोमवारी मला इथे यायचं होतं पण एक अडचणीमुळे मला मंगळवारी यावं लागलं. थोडासा पण टाइम वेस्ट न करता इथे मी पूजेचं सामान घेतलं आणि 3 वाजता मी इथे गड चढायला घेतलं. व्हीआयपी पेक्षा रांगेत उभं राहून दर्शन घेण्यात जेवढं सुख आहे ना तेवढं व्हीआयपी मध्ये बिलकुल नाहीये. प्रचंड संख्येने लोक इथे आलेली होती. 10व्या वारीपासूनच इथे गर्दी सुरू झालेली होती. इथे माझा अवतार तुम्ही बघू शकता, खूप खराब झालेला होता. पण जागोजागी हे फॅन लावून त्यांनी खूप भारी काम केलेलं होतं. 4 तास रांगेमध्ये उभं राहून फायनली मला आईचा चेहरा जेव्हा दिसला ना, ते सुख मी तुम्हाला शब्दामध्ये अजिबात सांगू शकत नाही. एवढा वेळ उभं राहून आता थोडा वेळसाठी मला काहीच वाटत नव्हतं. खूप वेळ उभं राहून फायनली मला इथे दर्शन भेटलं आणि खूप भारी वाटत होतं. बाहेर आले ना, हा नजारा वरतून खरंच खूप छान दिसत होता आणि माझे पाय तर एवढे दुखत होते. 7 वाजता माझं इथे दर्शन झालेलं होतं. आता काही गोष्टी घ्यायच्या होत्या. देवीची फ्रेम घ्यायची होती, काही खेळणी घ्यायची होती आणि प्रसाद घ्यायचा. त्या सर्व गोष्टी मी इथे घेतल्या आणि मला जागेवरच 8 वाजले होते. आता घरी जायला मला 10-11 तरी वाजतील कारण जेवण पण बाकी आहे. तर आता मी चाललीये घरी. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.